आता आपण आपल्या दुसऱ्या राऊंडला सुरुवात करतोय आणि यासाठी आपल्याला निवडायचे 3 नवे स्पर्धक आणि हे स्पर्धक निवडण्यासाठी माझ्या बरोबर आहे प्रथमेश। प्रथमेश, माझा एक काम कर, यातली मला 3 टोकन्स काढून दे। डोळे मीट आणि एक एक काढून दे। थँक्यू। मिक्स कर, मिक्स कर। थँक्यू, थँक्यू। 3 टोकन्स मला मिळालेले आहेत। पाहूयात कोण आहेत 3 नशीबवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला दुसरा राऊंड सुपर मार्केट। आणि आपल्या पहिल्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 26। अभिनंदन। या दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 42। अभिनंदन। आणि तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 32। आपल्या या 3 स्पर्धकांसोबत आपण खेळतोय आपला दुसरा राऊंड सुपर मार्केट। आपल्या या 3 स्पर्धकांना मी खरेदीची संधी देणार आहे, पण त्या अगोदर त्यांच्याशी थोड्या गप्पा मारूयात। नमस्कार सर। नमस्कार। तुझं नाव? निकेतन पाटील। अच्छा निकेतन, तुला हे माहिती आहे शरीर म्हणजेच एक मंदिर असं समजलं जातं, पण ते तुझ्या बाबतीत अगदी तंतोतंत खरं आहे। का माहितीये? प्रत्येक मंदिराला एक कळस असतो, तसा तुलाही एक कळस आहे इथे वर। कुठे केलीस हेअरस्टाईल? मी स्वतःच केली, म्हणजे सुचली म्हणून। स्वतःच करतोस? बर, मला सांग, आपल्याला प्रत्येक वेळेला असं वाटतं ना की कॉलेजमध्ये घडलेला आपला एखादा प्रसंग असेल किंवा जीवनातला कुठला एखादा गमतीदार प्रसंग असेल तो सगळ्यांना सांगावा, असा कुठला प्रसंग तुला आज सगळ्यांसमोर सांगायला आवडेल? मी एकदा माझ्या मैत्रिणीसोबत फिरत होतो। मैत्रिणीसोबत? आणि माझ्या घरातल्यांना कोणीतरी जाऊन सांगितलं की तो मैत्रिणी बरोबर फिरतोय, आणि माझ्या घरात आधीच माहिती होतं की माझी ती मैत्रीण आहे ते। क्या बात आहे। मग काय झालं? मग काय नाही, मला कोण काही बोललंच नाही। मग मित्राला सगळेजण बोलले कशाला त्याला डिस्टर्ब केलंस मध्ये जाऊन? असंच काहीतरी घडलं। मग कुठे गेलेलास मैत्रिणी बरोबर? इथेच आम्ही असं म्हणजे आईस्क्रीम खायसाठी गेलो। आईस्क्रीम कुठे मिळतं ते चांगलं आईस्क्रीम? निकीज मध्ये। निकीज मध्ये? बर, मग खरेदीला कोण असतं बरोबर? आई किंवा वडील। आई किंवा वडील, मैत्रीण नसते? बर, पण आई आणि वडील तुझे दोघंही बरोबर नाहीयेत खरेदीसाठी। बघूयात या राऊंड मध्ये तू कशी खरेदी करतोयस, त्यासाठी तुला खूप शुभेच्छा। धन्यवाद। नमस्कार। नमस्कार। तुझं काय नाव? आकाश गाडगे। बर, आकाश, तुझी काय मैत्रीण वगैरे आहे अशी? नाही। नाही? नाही। बर, काय करतोस? कॉलेज। आणि दुसरं काही? कामाला। कामाला जातोस? कुठे? कलर करायला। कलर कारखान्यामध्ये जातोस? बर, तुला कुठला प्रसंग सांगायला आवडेल? आमच्या कॉलेजची वर्षा सर गेलती, तेव्हा माझा मित्र आणि मी गाडीवर चाललेलो, तेव्हा पोरींच्या समोर गाडी बंद पडली, टिक्का मारून मारून फुगलो तरी गाडी चालू नाही झाली। मग पोरी हसायला लागली। अरे रे रे रे, पण आता हा किस्सा सांगितल्यावर सगळ्या मुली हसतात तिकडे बघून। मग काय केलं पुढे? ढकलत? काय नाही, ढकलत नेली। मग काय वरती जाऊन लावली देवळाची इथं। देवळात इथं नेऊन लावली आणि घरी आलात? बर, खरेदीला जातोस तू बाहेर? हो। मग तुला अनुभव आहे चांगला खरेदीचा? हो। जमेल ना आज खरेदी? हो। बघूया तू कशी खरेदी करतोस, त्या खरेदीसाठी तुला खूप शुभेच्छा। धन्यवाद। नमस्कार। नमस्कार। तुझं नाव? ऋषिकेश म्हात्रे। अच्छा ऋषिकेश, तू काय करतोस? कॉलेज करतो। कॉलेज करतोस आणि इतर काही छंद? जिमला जातो। जिमला पण जातोस? क्या बात आहे। बरं, तुला कुठला प्रसंग सांगायला आवडेल आज सगळ्यांना? मी समुद्रावर गेलो तेव्हा बाईकवरून पडलो, तेव्हा सगळ्या मुली हसायला लागल्या। अरे काय, सगळेजण मुलींवरतीच सांगतात। मग काय झालं? मग मुली हसल्या आणि तुला टेन्शन आलं? हो। बरं, मग कशाचं टेन्शन? कॉलेज कुठलं तुझं? इंडस्ट्रियल। अच्छा, बरं, आणि खरेदीला कोणाबरोबर बाहेर जातोस? आई बरोबर। आई बरोबर जातोस? बरं, मग आई बरोबर तू स्वतः खरेदी करतोस की आई खरेदी करते? आई करते। आई करते, म्हणजे तू नुसता बरोबर जातोस। मग आज तुला खरेदी करायला जमेल? हो। नक्की? हो। बरं, बघूया तू कशी खरेदी करतोयस, यासाठी तुला खूप शुभेच्छा। धन्यवाद। आता आपण जाणून घेऊयात आपल्या सुपर मार्केट या राऊंड बद्दल। या राऊंड मध्ये मी तुम्हाला बजेट देणार आहे। या बजेटच्या जवळपास जाणारी किंवा अचूक तेवढीच तुम्हाला खरेदी करायची आहे आणि ती 1 मिनिटामध्ये। लक्षात ठेवा, 1 मिनिटामध्ये खरेदी करायची आहे आणि तुमच्या तिघांना आज खरेदी करायची आहे 869 रुपयांची आणि तुमची वेळ चालू होतीये आता 3:30। चला, नीट बघून घे, खरेदी कमी करायची असेल तर कमी करू शकता। 3:30। 1 मिनिटाचा कालावधी संपलेला आहे। आता यांच्या खरेदीची टोटल करूया।
खरेदीचा निकाल माझ्या हातामध्ये आहे. पाहूयात कोणी किती खरेदी केली आहे ते. निकेतन पाटील यानं केलेली खरेदी आहे 512 रुपयांची. ऋषिकेश यानं केलेली खरेदी आहे 345 रुपयांची. तर आकाश यानं केलेली खरेदी आहे 659 रुपयांची. अभिनंदन, ही संपूर्ण खरेदी तुला मिळतीये. अभिनंदन आकाश. थँक्यू. कसं काय जमलं खरेदी करायला? हो आता जॅकपॉट राऊंड मध्ये जमेल ना? हो नक्की हो. जिंकणार मग. हो बघूयात तू कसा घेतोय जॅकपॉट मध्ये. त्यासाठी तुला खूप शुभेच्छा. थँक्यू. आपले अंदाजे कितीचे विजेते राजेश दादा आणि सुपरमार्केट राऊंडचा विजेता आकाश दोघेही खेळतायत अंतिम जॅकपॉट राऊंड. चावी निवडण्याची संधी हवी असेल तर 1 मिनिटाचा गेम जिंकावा लागतो. आणि तुमच्या दोघांचा आजचा 1 मिनिटाचा गेम खूप सोपा आहे. गेम काय आहे? तुमच्या समोर आम्ही पाण्याच्या बाटल्या ठेवलेल्या आहेत. यातलं पाणी तुम्हाला प्यायचंय, पण एक अट आहे. हे पाणी पिताना तुम्हाला हाताचा वापर करता येणार नाही. तुम्हाला हे तोंडाने पाणी प्यायचंय. समजलं? सोपं आहे ना? सुरुवात करूयात आपण. त्यासाठी अगोदर मी तुम्हाला बाटली देतो. ही तुमची बाटली आणि ही आकाश तुझी बाटली. करेक्ट? दोघेही तयार? सुरुवात करायची मग. 3.5. लवकर लवकर लवकर, जास्तीत जास्त टाळ्या. साडे 1 मिनिटाचा कालावधी संपलेला आहे. आणि या वेळेमध्ये आकाशने 2 वेळा पाण्याची बाटली खालती पाडली, पण तो राजेशदादांपेक्षा जास्त पाणी प्यायला आहे. त्यामुळे तो ठरलाय विजेता आणि त्याला मिळते संधी चावी निवडण्याची. हिरव्या रंगाची चावी की लाल रंगाची चावी? आकाश कोणत्या रंगाची चावी निवडणार? लाल. लाल का? लाल. लाल. बर, तुम्हाला काय वाटतंय कुठल्या रंगाची चावी? लाल. आणि हिरवी नाही? बर, तुला काय वाटतंय? लाल. नक्की? हो. निवड मग. आकाशने निवडली आहे लाल रंगाची चावी, त्यामुळे राजेश दादांना मिळते हिरव्या रंगाची चावी. पाहूयात कुठल्या पेटीत आहे खजिना. चला. साडेमाडेतीनच्या आजच्या भागाचा उपविजेता ठरलेला आहे आकाश. याला मिळाली कोकम. अभिनंदन. थँक्यू. कसं काय वाटतंय? मस्त वाटते. मस्त. आता याचं काय करणार? नाही. काही नाही करणार, नुसतं घरी ठेवणार. हो बर, पण याची सोलकडी जर बनवलीच चुकून तर मला प्यायला बोलव. हो चालेल. नक्की ना? हो. तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आणि आपल्या आजच्या भागाचे विजेते ठरलेले आहेत राजेश दादा, ज्यांना मिळाला डिजिटल कॅमेरा. अभिनंदन. धन्यवाद. काय किती आनंद झालाय बघा. काय कसं वाटतं आता? खूप छान. बर, ऍड एजन्सी आहे ना तुमची? मग आता 3:30ची ऍड कशी करणार? ज्या पद्धती करायची ती करेल मी. बघा, त्याच्यासाठी मी कॅमेरा पण दिलाय. माझा एक नक्की, मस्तपैकी नक्की. फोटो काढा आणि ऍड नक्की, करून नक्की, टाका. नक्की. कराल ना? हो, नक्की. हा, तुमचं खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. आता वळूयात आजच्या प्रश्नाकडे. मी प्रश्न असा विचारला होता, या जगामध्ये असं कोणतं धनुष्य आहे ज्याला तीरच लावता येत नाही? तुम्ही या. तुमचं नाव? पूनम भारत रांजणकर. आणि उत्तर? इंद्रधनुष्य. अचूक उत्तर दिलंय. तुम्हाला मिळते ही भेटवस्तू. तुम्हाला सुद्धा जर 3:30 मध्ये सहभागी व्हायचं असेल तर आमच्याशी संपर्क साधावा लागेल. संपर्कासाठी आमचा पत्ता लिहून घ्या. 3:30 झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99. तुम्ही आम्हाला ईमेल द्वारेही संपर्क साधू शकता. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे zmarathi@znetwork.com. तुम्ही आम्हाला SMS ही करू शकता. त्यासाठी तुम्हाला टाईप करावं लागेल SMT स्पेस तुमचं नाव स्पेस तुमच्या सोसायटी अथवा विभागाचं नाव स्पेस शहर आणि पाठवायचं तुम्हाला 57575 वर. अशीच मजा आपण रोज करत राहणार आहोत, पण तुम्ही पाहायला विसरू नका तुमचा आवडता कार्यक्रम 3:30.